सोमवार ते रविवार तुमची ऊर्जा कशी असेल आणि तुमच्याकरिता काय मार्गदर्शन आहे? इथे आपण 3 पाईल्स ठेवणार आहोत. हे पिक अ पाईल रीडिंग आहे आणि त्यापैकी तुम्हाला एक पाईल निवडायची आहे. तुमच्याकरिता डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाइम स्टॅम्प सुद्धा दिलेले आहेत, जेणेकरून तुम्ही सहजपणे तुमचं रीडिंग ऐकू शकता. सुरुवातीला आपण कार्ड शफलिंग करून घेऊ आणि त्यानंतर प्रत्येक पाईलचं रीडिंग पाहू. नमस्कार, मी विद्या साने अनुभूती टॅरेटच्या या YouTube चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं स्वागत करत आहे. पाईल नंबर 1. तुम्ही जर ह्या पाईलची निवड केली असेल, पाईल 1 ची निवड केली असेल, तर हे रीडिंग तुमच्याकरिता आहे आणि या रीडिंगद्वारे आपण पाहतोय सोमवार ते रविवार तुमची ऊर्जा कशी असेल आणि तुमच्याकरिता काय मार्गदर्शन आहे. पहिलं जे मुख्य कार्ड आहे या रीडिंगचं ते आहे क्वीन ऑफ वॅन्ड. बाकीची कार्ड्स आपण पाहूया. सोमवारसाठी कार्ड आहे टू ऑफ पेंटॅकल, क्वीन ऑफ सॉर्ड, फाइव ऑफ कप, फोर ऑफ सॉर्ड, एट ऑफ पेंटॅकल, नाइट ऑफ वॅन्ड आणि रविवारसाठी कार्ड आहे द मॅजिशियन. इथे मध्यावर जे कार्ड आहे ते आहे फोर ऑफ सॉर्ड. तर मुख्य कार्ड आणि हे कार्ड पाहून असं लक्षात येत आहे की तुमची जी प्रार्थना होती ती ते स्वप्न तुमचं पूर्ण होतंय किंवा ती इच्छा तुमची पूर्ण होत आहे. तुमचा आत्मविश्वास वाढतोय आणि एका मोठ्या पदावर तुम्ही दिसत आहात. जे काही तुमचं काम आहे तिथे खूप मोठी जबाबदारी आहे आणि ते काम कसं करायचं, ही जबाबदारी आपण कशी पार पाडू शकतो, ह्याबाबत जर काही चिंता होती तुम्हाला, तिथे साहसी तुम्हाला बनणं आवश्यक होतं, तर ते आता तुम्ही बनत आहात. तुम्ही अनेकांसाठी महत्वाचे ठरू शकता. इथे एक नवी पहाट तुमच्या जीवनात दिसत आहे. एक टप्पा पूर्ण होतोय किंवा असं म्हणता येईल की जे काही तुमचं काम आहे, जी जबाबदारी आहे मोठी तुमची, त्यामध्ये तुम्ही आत्मविश्वासाने आता काम सुरू करताना दिसत आहात. सोमवारसाठी पहिलं कार्ड आहे टू ऑफ पेंटॅकल. हे कार्ड काय सांगतंय? आता 2 गोष्टी कशा सांभाळायच्या किंवा जिथे तुमची कसरत होत होती, तर ते कसं करायचं ह्या बाबतीत काही बदल तुम्ही कराल, काही निर्णय तुम्ही घ्याल, की ज्यामुळे तुम्हाला ह्या 2 गोष्टी सांभाळणं सोपं होईल आणि हे सगळं तुम्ही सोमवारच्या दिवशी करणार आहात. मंगळवारसाठी कार्ड आहे क्वीन ऑफ सॉर्ड. हे कार्ड सांगतंय की जे सोमवारी तुम्ही टाइम टेबल बनवत आहात किंवा त्या बाबतीत काही स्वतःमध्ये बदल करत आहात, काही वेळेचे बदल म्हणा किंवा काहीतरी छोटे मोठे बदल जे तुम्ही करत आहात, त्यामुळे तुम्हाला स्पष्टता येत आहे. आपण नेमकं कशा पद्धतीने करायला हवं हे तुम्हाला कळत असल्यामुळे तुम्हाला आता नेमकं माहित आहे की कोणत्या गोष्टी कधी करायच्या. एक प्लॅनिंग तुमच्याकडे असल्यामुळे जी काही मोठी जबाबदारी तुमच्यावर आहे, ती तुम्ही योग्य पद्धतीने हाताळत आहात, ॲक्शन घेत आहात. स्पष्टता असल्यामुळे कृतीवर भर दिसतोय आणि जे सत्य आहे, त्या सत्याला तुम्ही स्वीकारत आहात. फाइव ऑफ कपचं कार्ड बुधवारसाठी आलेलं आहे आणि हे दुःखाला दाखवतंय. पण बाकीची कार्ड्स लक्षात घेता असं दिसतंय की हे दुःख तुमचं
दूर होऊ शकतं. त्या दुःखाच्या बाबतीत जी काही प्रार्थना तुम्ही केलेली होती, ती ऐकली जाऊ शकते किंवा एखाद दिवस तुमची ही स्थिती असू शकते, काहीतरी कारणामुळे तुम्ही नकारात्मक आहात किंवा काहीतरी चिंता तुम्हाला आहे, काहीतरी दुरावा आहे, असं असू शकतं. एखाद दिवसाची ऊर्जा तुमची अशी असू शकते. पण बाकीची कार्ड्स पॉझिटिव्ह असल्यामुळे असं सुद्धा होऊ शकतं, की जरी एखाद दिवस तुम्ही असे नकारात्मक झालात, तरी ती नकारात्मकता जाणार आहे. हे कार्ड सांगतंय, की आता तुम्हाला रिलॅक्स वाटत आहे. ह्या कार्डवरूनच मी या कार्डबद्दल बोलतेय, की ही नकारात्मकता जाणार आहे. हे कार्ड सांगतंय, की आता तुम्हाला रिलॅक्स वाटतंय. तुम्ही जे काही करत आहात, ते आपण व्यवस्थित करू शकू, हा आत्मविश्वास तुमचा वाढतोय. तुम्हाला स्पष्टता असल्यामुळे जे आधी तुम्ही चिंता करत होतात, अनेक विचार त्रस्त करायचे, तर आता तुम्हाला नेमकं ठाऊक असल्यामुळे तुम्ही शांत आहात. शांतपणे सगळं कसं हाताळता येईल हे तुम्हाला माहीत आहे. गुरुवारच्या दिवशी तुम्ही एखाद्या कामाच्या बाबतीत मेहनत घेत आहात, त्याकडे बारकाईने गोष्टी पाहत आहात, काम करताना इथे दिसत आहात. पेंटॅकल्सची ऊर्जा आहे म्हणजे आर्थिक स्थितीमध्ये कशी सुधारणा करता येईल किंवा त्या दृष्टीने किंवा हीलिंगच्या दृष्टीने जे काही तुमचं दुःख आहे, ते दूर होण्याच्या दृष्टीने तुम्ही प्रयत्न करत आहात, मेहनत घेत आहात. आणि मुख्य म्हणजे एक-एक करून काम पूर्ण करत आहात. शनिवारसाठी नाईट ऑफ वॅन्डचं कार्ड आहे. हे नाईट ऑफ वॅन्डचं कार्ड सांगतंय, की तुमचं जे काही ध्येय आहे, त्या बाबतीत तुम्ही प्रगती साधावी. ह्या दृष्टीने एखादी व्यक्ती तुमच्यावर दबाव आणू शकते किंवा काहीतरी असं होईल, की तुम्हाला लगेच त्या गोष्टी कराव्या लागतील, ॲक्शन घ्यावी लागेल. तुमचं ध्येय पूर्ण होण्याच्या दृष्टीने ही स्थिती ब्रह्मांड तुमच्या जीवनात घडवत आहे. एखादी व्यक्ती खूप वेगाने तुमच्याकडे येऊ शकते. ती पॅशनेट ऊर्जा इथे दिसत आहे. म्हणजे जे काही होईल त्यामुळे तुम्ही प्रगती कराल, त्यामुळे तुमचं ध्येय पूर्ण होण्यामध्ये मदत होईल. ज्याप्रमाणे मी हे कार्ड सांगितलं, की तुम्ही ध्येयाच्या दृष्टीने काहीतरी करणार आहात. काही स्थिती अशी बनेल, की तुम्हाला पटापट ॲक्शन घ्याव्या लागतील. तर त्यामुळेच मॅजिशियनच्या पॉवरमध्ये तुम्ही येत आहात. तुमच्या जीवनात चमत्कार घडत आहे. तुमची प्रगती होत आहे. रविवारचं हे कार्ड आहे, तर तुम्ही अधिक शक्तिशाली इथे दिसत आहात. शिवाय आत्मविश्वासाने तुमचं जे काही काम आहे ते करत आहात, सादर करत आहात. लोकांसमोर सादर करताना इथे तुम्ही दिसत आहात. ह्या आठवड्यात तुमची ऊर्जा चांगली आहे, मेहनत घेत आहात, बारकाईने काम करत आहात आणि स्पष्टता आहे तुमच्याकडे. मॅजिशियनच्या पॉवरमध्ये येत आहात. ही जी नकारात्मक ऊर्जा एखाद दिवसाची आहे, ती निघून जाणार आहे. तेव्हा सकारात्मक राहा. मार्गदर्शन काय आहे? यासाठी आपण एखादं कार्ड काढू. 5 ऑफ बँकची ऊर्जा आहे. हे कार्ड सांगतंय, की आता स्पर्धेत उतरायचं आहे. हे कार्ड सांगतंय, की जर आधी अनेक इच्छा तुमच्या होत्या आणि त्यामध्ये नेमकं काय करावं ह्याबद्दल भ्रमित स्थिती होती. तर तिथे आता तुम्हाला स्पष्टता असल्यामुळे तुम्हाला आता या स्पर्धेत उतरायचं आहे. विश्वास ठेवायचा आहे, की आपण करू शकू.
हे होतं तुमचं रीडिंग. या रीडिंगद्वारे जर तुम्हाला मार्गदर्शन मिळालं असेल तर लाईक, कमेंट करा. चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओजद्वारे तुम्हाला असंच मार्गदर्शन मिळत राहील. धन्यवाद. फाईल नंबर 2. तुम्ही जर पेज ऑफ वँडच्या या कार्डची निवड केली असेल तर हे रीडिंग तुमच्याकरिता आहे. आणि या रीडिंगद्वारे आपण पाहतोय सोमवार ते रविवार तुमची ऊर्जा कशी असेल आणि तुमच्याकरिता काय मार्गदर्शन आहे. या रीडिंगचं हे मुख्य कार्ड आहे. बाकीची कार्ड्स आपण पाहूया. सोमवारसाठी आहे 2 ऑफ कप, मंगळवारसाठी 7 ऑफ वँड, बुधवार आहे 10 ऑफ कप, गुरुवार 8 ऑफ कप, शुक्रवार स्ट्रेंथ कार्ड, शनिवार एस ऑफ वँड आणि रविवार द चॅरियट. या रीडिंगच्या मध्यावर जे कार्ड आहे ते आहे 8 ऑफ कपचं कार्ड आणि मुख्य कार्ड आहे पेज ऑफ वँड. तर ही कार्ड काय सांगतायत की काही गोष्टी तुम्ही सोडत आहात, नव्या पद्धतीचा उपयोग करत आहात म्हणा, किंवा जे अवघड वाटतंय त्याचा सामना करत आहात. हे कुठे होतंय तर जे काही तुमचं ध्येय आहे त्या बाबतीत तुम्हाला अनेक गोष्टी अजून शिकायच्या आहेत, अनुभव घ्यायचा आहे. जिथे अशक्य, अवघड वाटत होतं तिथेच तुम्ही एक नवीन सुरुवात आता करणार आहात. आणि याचसाठी हे चित्र सांगते की तुम्ही दुर्गम भागात जात आहात. म्हणजे जे आधी तुम्ही आरामात काही गोष्टी करत होत्या किंवा जे तुम्हाला तुमच्या पद्धतीने आवडत होतं, तर त्या गोष्टी सोडून जे अवघड आहे ते करण्याचा प्रयत्न तुम्ही इथे करत आहात. त्या बाबतीत एक सुरुवात करत आहात असं इथे दिसतंय. आणि ह्या आठवड्यात तुमची ही मुख्य ऊर्जा आहे आणि बाकीची कार्ड्स काय म्हणतायत या बाबतीत ते आपण इथे पाहू. सोमवारचं जे कार्ड आहे ते आहे 2 ऑफ कप. तर तुमची शिवशक्ती संतुलित दिसतेय सोमवारी. ब्रह्मांडाचं सहकार्य याचमुळे तुम्हाला मिळणार आहे. जोडीदाराचं पण भरपूर प्रेम तुम्हाला मिळू शकतं. इथे कपची ऊर्जा आहे. एकमेकांना कप शेअर करत आहेत. त्याप्रमाणे तुम्ही एखाद्या व्यक्तीबरोबर तुमच्याकडे जे काही ज्ञान आहे ते शेअर करू शकता. प्रेम देऊ शकता त्या व्यक्तीला. मंगळवारचं जे कार्ड आहे ते 7 ऑफ वँडचं कार्ड आहे. हे कार्ड दाखवतंय की तुमचा थोडासा संघर्ष होतोय. जे काही तुम्ही करायला जात आहात नव्याने, त्यामध्ये तुम्हाला काही गोष्टी करायच्या आहेत. तिथे अडचणी येत असतील, तिथे काही समस्या असतील, तर तुम्ही स्वतःच्या हक्कासाठी प्रयत्न करत आहात, लढत आहात. तर इथे ब्रह्मांड तुम्हाला काय सांगताय की संघर्ष न करता विश्वास ठेवा की तुम्ही ते काम करू शकाल. बुधवारसाठी आहे 10 ऑफ कपचं कार्ड. बुधवारी तुम्ही आनंदी दिसत आहात. याचाच अर्थ जी मंगळवारची ऊर्जा तुम्हाला संघर्ष करायला लावत होती, त्या बाबतीत संघर्ष संपतोय आणि तुम्ही यशस्वी होत आहात. किंवा ही कार्ड्स अशा पद्धतीने आल्यामुळे संघर्षाचं जे कार्ड आहे ते मधोमध आहे आणि बाकीची 2 कार्ड प्रेमाची कार्ड्स बाजूला आहेत. तर ही कार्ड सांगतायत की जिथे आधी तुमचा संघर्ष होत होता तिथे आता तुम्हाला खूप सारं प्रेम मिळू शकतं. तुम्ही संतुलित दिसत आहात. तुम्हाला कळतंय की ही स्थिती कशी हाताळायची आणि त्यामुळे तुम्ही आनंदी दिसत आहात, परिवाराला वेळ देत आहात, मजेत तुम्ही दिसत आहात. गुरुवारसाठी हे 8 ऑफ कपचं कार्ड आहे.
तर गुरुवारी काहीतरी असं होईल की ज्यामुळे तुम्ही ज्या पद्धतीने आधी काम करत होतात किंवा जी तुमची जुनी सवय होती, जी तुम्हाला सोपी वाटत होती, जी तुम्हाला प्रिय होती, ती गोष्ट सोडून तुम्ही काहीतरी वेगळं करायला जात आहात. शुक्रवारसाठी स्ट्रेंथ कार्ड आहे. जे काही तुम्ही वेगळं करत आहात, अवघड करण्याचा प्रयत्न करत आहात, अवघड गोष्टींचा सामना करत आहात किंवा ते कसं करता येईल यासाठी जे प्रयत्न करत आहात, त्यामुळे तुम्ही अधिक शक्तिशाली बनत आहात. त्यामुळे तुम्ही त्या स्थितीवर मात करत आहात. अवघड स्थिती दूर होऊन, समस्या दूर होऊन तुमची प्रगती होताना इथे दिसते. तुम्ही अधिक शक्तिशाली बनत आहात आणि ब्रह्मांड तुमच्या बरोबर आहे. खूप सारी समृद्धी त्यामुळे तुमच्या जीवनात येत आहे. शनिवारसाठी कार्ड आहे एस ऑफ वॅन्ड. हे कार्ड सांगतंय की तुमच्या ध्येयाच्या बाबतीत, तुमच्या करिअरमध्ये म्हणा किंवा जे काही तुम्हाला साध्य करायचं आहे, जे तुमचं ध्येय आहे, त्या बाबतीत तुम्ही एक नवी सुरुवात करणार आहात आणि त्यामध्ये तुम्हाला येणाऱ्या काळात खूप मोठं यश मिळू शकतं. कारण ही संधी ब्रह्मांड तुम्हाला देत आहे किंवा एखादं काम तुम्हाला या दिवशी नवीन मिळू शकतं. नवा क्लायंट मिळू शकतो. काहीतरी नवीन सुरुवात इथे दिसत आहे कामाच्या बाबतीत. रविवारसाठी जे कार्ड आहे ते चॅरियटचं कार्ड आहे. हे कार्ड सांगते यात्रेला. तुम्ही कुठे बाहेर जाऊ शकता किंवा एखाद्या योद्ध्याप्रमाणे तुम्ही जे चॅलेंजेस आहेत, जी अवघड स्थिती आहे, तिथे अनेकांचं नेतृत्व करताना दिसत आहात, संतुलित दिसत आहात, आध्यात्मिक प्रगती तुमची होत आहे. चॅरियटचं कार्ड म्हणजे खास करून तुम्ही अनेकांना घेऊन पुढे जात आहात. इथे श्रीकृष्णाची कृपा तुमच्यावर दिसत आहे. ब्रह्मांड तुमच्या बरोबर आहे आणि यामुळे एक वेगळंच बळ तुमच्यामध्ये आलेलं दिसत आहे. तुम्ही अनेकांचं नेतृत्व जे करत आहात, ते ईश्वरी कृपेमुळे करत आहात. तुमचा आत्मविश्वास वाढलेला दिसतोय. चॅरियटचं कार्ड सांगतंय की एक नवी यात्रा म्हणा किंवा जे काही तुमचं ध्येय आहे, जी नवी सुरुवात तुम्ही केलेली, त्यामध्ये आत्मविश्वासाने तुम्ही काम करणार आहात, अनेकांचं नेतृत्व करणार आहात रविवारच्या दिवशी. मार्गदर्शनासाठी कार्ड काय आहे? जस्टिस. जस्टिसचं कार्ड सांगतंय की आता तुम्हाला स्वतःला न्याय द्यायचा आहे. आध्यात्मिक प्रगती करायची आहे आणि पॅशनेट ऊर्जेमध्ये राहायचं आहे. स्पष्टता येऊ शकते. तुम्ही स्वतःला न्याय देऊ शकता. हे तुमच्या हातात आहे. हे होतं तुमचं रीडिंग. या रीडिंगद्वारे तुम्हाला जर मार्गदर्शन मिळालं असेल तर लाईक, कमेंट करा, चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओजद्वारे तुम्हाला असंच मार्गदर्शन मिळत राहील. धन्यवाद. पाईल नंबर 3. तुम्ही जर द वर्ल्डच्या या कार्डची निवड केली असेल तर हे रीडिंग तुमच्याकरिता आहे आणि या रीडिंगद्वारे आपण पाहतोय सोमवार ते रविवार तुमची ऊर्जा कशी असेल आणि तुमच्याकरिता काय मार्गदर्शन आहे. या रीडिंगचं हे मुख्य कार्ड आहे. बाकीची कार्ड्स आपण पाहूया. सोमवारसाठी कार्ड आहे 2 ऑफ वॅन्ड. मंगळवारसाठी कार्ड आहे 9 ऑफ पेंटॅकल. बुधवारसाठी आहे किंग ऑफ पेंटॅकल. गुरुवारसाठी 7 ऑफ कप. 6 ऑफ पेंटॅकल शुक्रवारसाठी. शनिवारसाठी स्टार कार्ड आहे.
आणि रविवारसाठी 2 ऑफ सॉर्डचं कार्ड दिसतंय. या रीडिंगचं मुख्य कार्ड जे आहे ते आहे द वर्ल्ड कार्ड आणि मध्यावर जे कार्ड आहे ते आहे 7 ऑफ कप. तर हे कार्ड काय सांगतंय की जिथे भ्रमित स्थिती होती, जिथे खूप सारे पर्याय तुमच्याकडे होते आणि मग आपण काय निवडावं, कशा पद्धतीने करावं हे तुम्हाला कळत नसल्यामुळे तुम्ही जे नकारात्मक जिथे होतात, तर ती नकारात्मकता आता दूर होणार आहे. द वर्ल्डच्या ऊर्जेमध्ये तुम्ही येत आहात. अनुभव संपन्न होऊन आता आत्मविश्वास तुमचा वाढत आहे. ही स्थिती दूर होत आहे. तुम्हाला माहिती आहे की आपण हे सगळं कसं करायचं. तुमचा संपर्क वाढतोय, कामाचा विस्तार होतोय. आणि हे जे काही ही जी काही स्थिती होती, ते चक्र पूर्ण होत आहे. त्यामधून तुम्ही बाहेर पडत आहात. सोमवारचं जे कार्ड आहे, ते आहे 2 ऑफ वँडचं कार्ड. हे कार्ड सांगतंय की साहस करण्यापूर्वी तुम्ही सोमवारी नियोजन करत आहात. आपण हे सगळं कशा पद्धतीने करायला पाहिजे, ह्या बाबतीत विचार करत आहात. तुमचं जे काही स्वप्न आहे ते मोठं आहे. तुमच्या कामाचा विस्तार करायचा आहे तुम्हाला. मोठं स्वप्न असल्यामुळे, व्यापक स्वप्न आहे. तुम्ही अनेकांचा विचार करून, अनेक गोष्टी लक्षात घेऊन नियोजन करत आहात. पॅशनेट ऊर्जेमध्ये तुम्ही सोमवारी दिसत आहात. मंगळवारसाठी आहे 9 ऑफ पेंटॅकलचं कार्ड. हे कार्ड सांगतंय तुम्ही समृद्ध होत आहात. ब्रह्मांडाचे संदेश तुम्हाला मिळत आहेत. 9 ऑफ पेंटॅकलची ऊर्जा समृद्धीला, आरामदायी जीवनाला दाखवत आहे. खूप सारं प्रेम सुद्धा इथे दिसत आहे. तुम्ही स्वतःला वेळ देत आहात, स्वतःचं हीलिंग करत आहात. हे कार्ड सांगतंय की रिलॅक्स दिसत आहात. किंग ऑफ पेंटॅकलचं कार्ड आणि 9 ऑफ पेंटॅकलचं कार्ड ही सलग आलेली कार्ड सांगतायत की तुम्ही जे काही नियोजन करत आहात त्यामुळे तुम्हाला आरामदायी जीवन जगता येणार आहे आणि आरामदायी जीवन जगत असताना सुद्धा तुम्ही किंग ऑफ पेंटॅकलच्या ऊर्जेमध्ये दिसत आहात. खूप सारी समृद्धी, पैसा तुम्ही आकर्षित करीत आहात. मोठ्या पदावर इतरांचा उपचार करताना इथे दिसत आहात. तुमचा आत्मविश्वास वाढतोय आणि जी काही समृद्धी तुमच्याकडे आहे, जे काही ज्ञान तुमच्याकडे आहे, त्याद्वारे तुम्ही इतरांना मदत करत आहात, मार्गदर्शन करत आहात, प्रेम देत आहात. गुरुवारी हे जे कार्ड आहे ते मगाशी सांगितल्याप्रमाणे ही गुरुवारची तुमची एखाद दिवसाची ऊर्जा अशी असू शकते जिथे अनेक पर्याय आहेत. आपण काय करावं या बाबतीत थोडेसे तुम्ही कन्फ्यूज आहात. ही गुरुवारची एखाद दिवसाची ऊर्जा असू शकते, पण ही ऊर्जा निघून जाईल. शुक्रवारी तुम्ही इथे 6 ऑफ पेंटॅकलचं कार्ड आहे. तर ही जी काही तुमची स्थिती आहे त्यामध्ये ब्रह्मांड तुम्हाला शुक्रवारी मदत करताना दिसत आहे. काही ना काही मदत तुमच्यापर्यंत पोहोचू शकते आणि तुम्ही सुद्धा इतरांना देत आहात, भरभरून देत आहात. शनिवारसाठी कार्ड आहे स्टारचं कार्ड. हे कार्ड काय सांगतंय की ग्रह स्थिती तुमच्यासाठी अनुकूल होत आहे. सगळ्यांचं सहकार्य तुम्हाला मिळत आहे आणि तुम्ही काहीतरी खास करत आहात. वेगळेपणा तुमच्या कामामध्ये जाणवत आहे. तुम्हाला आशा आहे की आपण जे काही वेगळं करत आहोत, जे काही करत आहोत त्यामध्ये आपल्याला यश मिळेल. तुम्ही त्यासाठी हर तऱ्हेने प्रयत्न करत आहात. आशा आहे तुम्हाला की आपण यशस्वी होऊ. तुम्ही खूप सकारात्मक इथे दिसत आहात. हा आत्मविश्वास जो वाढतोय तुमचा, अनेक जण तुमच्याकडे जे आकर्षित होत आहेत, प्रभावित होत आहेत, ती का होत आहेत? कारण तुम्ही त्यांना भ्रमित स्थितीमधनं बाहेर काढत आहात. अनेक पर्याय त्यांच्याकडे आहेत, पण त्यामध्ये आपण नेमकं काय करावं यामध्ये तुम्ही त्यांना मदत करत आहात. त्यांना तुम्ही
आवश्यक मदत जी आहे ती करताना इथे दिसत आहात आणि त्यामुळे त्यांचा उपचार होतोय, त्यामुळे त्यांचा तुमच्यावरचा विश्वास वाढत आहे आणि म्हणूनच अनेक जण तुमच्याकडे आकर्षित होत आहेत, तुमच्या कामाने प्रभावित होत आहेत. रविवारसाठी टू ऑफ सॉर्डचं कार्ड आहे. तर हे कार्ड सांगतंय की तुम्हाला काही निर्णय घ्यायचे आहेत आणि तुम्ही जे काही करत आहात त्यामध्ये पुढे काय होईल ह्याबद्दल स्पष्टता नसल्यामुळे थोडीशी चिंता तुम्हाला आहे. पण तुम्ही तुमचं काम करत आहात, त्यामध्ये संतुलन ठेवण्याचा प्रयत्न करताना इथे दिसत आहात. तर तुम्हाला ब्रह्मांड काय सांगतंय, की तुमच्या डोळ्यावर जी पट्टी आहे म्हणजेच पुढे काय याबाबत माहित नसलं तरी तुम्हाला तुमच्या अंतर्ज्ञान शक्तीवर विश्वास ठेवायचा आहे. दर्शनासाठी 10 ऑफ सॉर्डचं कार्ड आलंय. हे कार्ड सांगताय की तुम्हाला विश्वास ठेवायचा आहे की तुम्ही यशस्वी होणार आहात. तुम्ही जे काही करत आहात त्यामध्ये आत्मविश्वासाने काम करायचं आहे. नकारात्मकतेचा अंत करायचा आहे तुम्हाला. म्हणजे नकारात्मक ऊर्जेला दूर करायचं आहे. आपण करू शकू हा विश्वास स्वतःला द्यायचा आहे. हे होतं तुमचं रीडिंग. या रीडिंगद्वारे जर तुम्हाला मार्गदर्शन मिळालं असेल तर लाईक, कमेंट करा, चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओजद्वारे तुम्हाला असंच मार्गदर्शन मिळत राहील. धन्यवाद.